तुझ्या हातून मोठी चूक घडलेली असू दे, तुझ्यामध्ये काहीतरी डिफॉर्मिटी असू दे, काहीही असू दे, पण तू आपला आहेस. असं का बघितलंस तू तुझ्यामध्ये काहीतरी deformity? मी येणारच होते. असं वाटलं ना तुला? माझ्या मते ना कुठलाही माणूस परफेक्ट असूच शकत नाही. ही पहिली फिल्म अशी आहे ज्याच्यात मी प्रोड्युसर असण्याचा फायदा घेऊन असं खूप हट्टाला पेटले की मला हे करायचंय. झिम्मा मधली क्षिती ही पडद्यावर दिसणारी जशी आहे तशी खऱ्या आयुष्यात फक्त माझ्यापाशी आहे. खेडेगावातली मुलं सुद्धा किंवा शहरातली पुण्या मुंबईतली मुलं सुद्धा त्यांना पटकन सक्सेसफुल व्हायचं. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. आमचा प्रयत्न हा असतो की विषय आपल्याला हवा तो प्रेक्षकांना आवडेल अशी त्याची मांडणी करूया. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका फर्स्ट क्लास लोकेशनला फर्स्ट क्लास जोडी बरोबर आहोत. हेमंत ढोमे आणि क्षितिजो. खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. लोकेशन छान आहे याचं कारण आपण आता नारायणगावमध्ये आहोत आणि या सिनेमाचं शूटिंग इथे झालंय आणि हेमंतचं सगळं बालपण इथे गेलेलं आहे. त्याचं घर वगैरे इथे आहे. आपण बोलूच या त्याच्याबद्दल. पण झिम्मा झाला, झिम्मा 2 झाला किंवा लंडन अशा छान वेगळं कथानक, तो थेट नारायणगाव. तर ती स्टोरी सुचली कधी आणि ती पडद्यावर उभी करावीशी का वाटली? ही स्टोरी मला साधारणपणे 3-3.5 वर्षापूर्वी सुचली होती आणि त्याचा एक सिनेमा लिहून झाला. अर्थातच माझा पहिला बाउन्सिंग बोर्ड किंवा पहिली क्रिटिक किंवा पहिलं अप्रुव्हल ज्याचं असतं ती व्यक्ती ही आहे. सो त्याच्यामुळे मी वाचन केलं आणि ती म्हणाली की मला वाटतं अजून छान होऊ शकतं. आणि मग ते होत राहिलं. लॉकडाऊनमध्ये ऍक्च्युली सुचलं आणि मग त्याच्यानंतर होत राहिले, ड्राफ्ट होत राहिले आणि मग त्याच्यानंतर सनी हा चित्रपट झाला, त्याच्यानंतर झिम्मा 2 झाला आणि मग झिम्मा 2 झाल्यानंतर असं झालं की आता पुढे काय करायचं. अजून 2-3 ऑप्शन होते, अजून 2-3 स्क्रिप्ट तयार होती, पण क्षिती म्हणाली की आपण आपल्या गावी शूट होईल असा सिनेमा करूया आणि जो मला तो दिसतोय. तर मी म्हणलं अगं आपल्याकडे गावाकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का नाही, सगळ्या गोष्टी म्हणजे हॉटेल्सपासून सगळं आहे का नाही, बरं ज्युनियर्स सिनेमामध्ये लागतात ते मिळतील की नाही, बाकी सगळी बरीच यंत्रणा आहे, पाणी पुरवठा, बऱ्याच गोष्टी असतात बॅकएंडला, तर ते सगळं होईल का. तर ती म्हणाली की होईल, आपली टीम आहे. जर आपण आता लेक डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे इंग्लंडच्याही एका टोकाला जाऊन जिथं हिंदी चित्रपट शूट झालेला नाही तिथे जर झिम्मा 2 शूट करू शकतो तर आपण करू शकतो. आता फक्त चंद्रच राहिलाय साधारण. आपल्या टीमला आता कळलंय की कुठून कसं काय गोष्टी आणायच्या आणि मॅनेज करायचं. सो हे ठरलं. आपण आत्ता नारायणगावात आहोत आणि नारायणगावापासून बरोबर 20 मिनिटावरती पिंपरखेड नावाचं माझं गाव आहे. इथून बरोबर 20 मिनिटावरती. सो हा भाग मला तसा परिचयाचा होता आणि लोकेशन्स तशी डोक्यात होती की इथे हे होऊ शकतं, इथे हे होऊ शकतं. आणि मग स्क्रिप्ट पुन्हा लिहिताना त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की हे आपल्या गावी कसं होईल, तेव्हा मग मी पुन्हा आलो, मग बघून गेलो एकदा, मग काय काय ठरलं हे नंतर ठरवलं का की इथे शूट करायचं. आणि सांगू का तुला, आय डोंट नो तुला आठवतंय का नाही, एकदा आम्ही येत होतो गावी घरी आणि गाडीत होतो आणि मी म्हटलं अरे जे तू स्क्रिप्ट लिहिलंयस ते माझा पहिला ड्राफ्ट होता जो खूप वेगळा होता सिनेमा, पण त्या ड्राफ्ट मध्ये मी त्याला असं म्हटलं की आपल्या गावात होऊ शकतं ना, कारण पात्र जी तू म्हणतोयस त्याचे सगळे तुझे रेफरन्स हे आपल्या गावातले तुझं भावंड किंवा हेच रेफरन्स आहेत ना तू लिहिताना. तर ज्यांचा रेफरन्स वापरलाय त्याच एरियात आपण का शूट नाही करू शकत. तर ते सगळं त्यांनी सांगितलं मला, इन्फ्रास्ट्रक्चर. सो ते गाडीतनं येता असं ठरलं की नाही आपण हे करू इथे. आणि लोकेशन्स ब्युटिफुल आहेत, माहितीतली आहेत. लोकेशनमुळे एक कॅरेक्टर ऍड होतं, म्हणजे इट लुक्स लाईक अ फॅमिली. गाव आपलंसं वाटतं बरं, ह्याला आपलंसं वाटतंय दिग्दर्शकाला, त्यामुळे ते आम्हालाही मॅनेज करायला सोपं जातं सगळ्यांना, म्हणजे कलाकार म्हणून सुद्धा. सो म्हणून आय थिंक हे गाव फायनलाइज झालंच. हो. आणि सरप्राइझिंगली हॉटेल्स ही खूप मोठी समस्या होती आणि सरप्राइझिंगली आम्हाला कुठून तरी कळलं की यशोधन ॲग्री टुरिझम नावाची जागा आहे जिथं आपण आता बसलोय आणि तिथे ना चांगली व्यवस्था आहे. म्हणलं बरं बघूया. आणि त्या दुसऱ्या रेकीला मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी म्हणलं आता होतोय सिनेमा आपला. कारण इथे मला असं दिसलं की साधारण 35 ते 40 लोक आरामात राहू शकतात आणि बाकी क्रू तसा 200 लोकांचा होता, पण बाकी व्यवस्था होत्या तशा.
पण कलाकार आणि ही सगळी मंडळी नीट राहतील का, कम्युट करायला सोपं पडेल का. आणि आपल्या चित्रपटातलं जे गाणं आहे दिस सरले, लग्नाचं गाणं आहे, तर ही जागा मेनली प्रसिद्ध आहे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून. सो इथं जे समोर लॉन आहे तिथेच त्या गाण्याचं शूट झालं. ओके. सो लिटरली सिनेमाचे पहिले 2 दिवस शूटचे कलाकार या टेंट मधनं बाहेर पडून सेटवर येत होते. अच्छा. थीम लाईन काय आहे सिनेमाची? एक फॅमिली आहे दाभाडे नावाची, आणि या फॅमिलीमध्ये त्यांना 3 मुलं आहेत. म्हणजे एक राजन भिसे आणि निवेदिता सराफ जी पात्र करतात ती आई वडिलांची आहेत. त्यांना एक आई आहे, त्यांना एक बहीण आहे जे उषा नाडकर्णी करतात. ओके. आणि त्या दोघांना असलेली ही 3 मुलं आहेत. मोठी क्षिती आहे, मधला सिद्धार्थ चांदेकर आहे, धाकटा अमेय वाघ आहे. आणि अमेयाचं लग्न आहे आणि त्या लग्नाच्या निमित्ताने ही फॅमिली पुन्हा एकदा एकत्र आलेली आहे. आता फॅमिली म्हणल्यावर भांड्याला भांडं वाजतंच. कुठल्याही घरात, तुझ्या माझ्या प्रत्येकाच्या घरात बारीक बारीक आतमध्ये काहीतरी असतं. ते कधीतरी मोठं होतं. आपण अनेक घरं त्यामुळे तुटताना सुद्धा बघितले. पण घर एकत्र असलं पाहिजे, आपले फॅमिली मेंबर्स एकत्र असले पाहिजेत. आणि आपण त्यांना कसे, म्हणजे ते जे आहे ना की टेढा आहे पर मेरा आहे, तसंच येते. कसेही असले तरी समजून घेतलं पाहिजे, ऍक्सेप्टन्स पाहिजे. मग भले तू काही का केलेलं असे ना, तुझ्या हातून मोठी चूक घडलेली असू दे, तुझ्यामध्ये काहीतरी डिफॉर्मिटी असू दे, काहीही असू दे, पण तू आपला आहेस. असं का बघितलंस तू तुझ्यामध्ये काहीतरी deformity मी येणारच होते. असं वाटलं ना तुला? पण तुझ्यामध्ये काही हे असू दे, काही डिफॉर्मिटी असू दे. नाही, डिफॉर्मिटी म्हणजे बऱ्याच प्रकारच्या असतात ना. काही लोकांना इथनं हा, असतात, तेच म्हणूनच मी म्हटलं. बऱ्याच असू शकतात. तर मुळात मुद्दा हा आहे की ही फॅमिली एकसंध राहिली पाहिजे. आणि जे मला सुद्धा वाटतं, पोस्ट कोविड आपल्याला सगळ्यांना अचानक जाणीव झाली, आई बाबा बहीण एकत्र, सासू सासरे नातेवाईक. आपण फोन करत होतो त्या काळात, ज्यांचा आपला संपर्क फार दिवस आला नाही त्यांना फोन करत होतो. लांबची मावशी, लांबची आत्या, हे ते. आणि माझ्या लक्षात आलं की हा विषय खूप रिलेटेबल आहे. म्हणजे प्रत्येक घराघरात जे घडतं, प्रत्येक घराघरात जसं भावा बहिणीचं नातं असतं, मेनली ह्या 3 भावंडांविषयी आणि त्यांच्या भोवती हा सिनेमा खेळतो. आणि बाकी काय, बाकी साधा सरळ सोपा विषय, असं काही नाही आहे की फॅमिली जाते मग अपहरण होतं आणि मग गुंडांची मारामारी, काही नाही. साधं सरळ या पात्रांचा प्रवास आहे. एक अतिशय गोड रिलेटेबल स्टोरी आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हे आपल्या घरातच घडतंय याचा फील देण्याचा प्रयत्न आहे की माझीच बहीण आहे, हा माझाच भाऊ आहे, हा माझे वडील असे, सेम रे आत्या माझी. आणि मला वाटतं की आमच्या सिनेमांमधनं दोघांच्याही, झिम्मा सनी, झिम्मा 2 या सिनेमांमधनं लोकांना हेच मिळालं. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत याच आल्या की अरे सेम माझी मावशी, असं कोणीतरी त्यांच्या आयुष्यात आहे, माझी आई अशीच आहे. सो आम्हाला हे लक्षात आलं की मोर दॅन द सब्जेक्ट, पात्र आपली वाटली की सिनेमा आपला वाटतो. सो त्यामुळे पात्र आपली करण्याचा प्रयत्न हा आमच्याकडनं कायमच होत राहील. सो तसाच हा प्रयत्न आहे फर्स्ट क्लास दाभाडे. ओके. तुम्ही मग अशी म्हणलं की तुम्ही गावाला येत होतात, किंवा मग तुमचं येणं जाणं असतं का गावाला, किंवा रिलेशन म्हणा, भावंड किंवा भावंडांची भांडणं, तुमचं कसं आहे ते सगळं बिल्डअप कसं आहे? गावाला येणं होतं खूप. आणि हेमंतला धाकटी बहीण आहे. अच्छा. सख्खी, मी एकटीच आहे. मला पण माझ्याकडे मावस भावंडांचा गोतावळा खूप आहे. आईकडची माझी भावंड खूप आहेत. ती लहानपणापासून तिच्या आजीकडे, म्हणजे आईच्या आईकडे मी राहिली आहे. सो पुण्याला शिकायला. तर तेव्हा माझा एक भाऊ तिथे इंजिनिअरिंगला होता, एक बहीण तिथे लिटरेचर फर्ग्युसनला होती, असं खूप. त्यामुळे मी भावंडांच्यात खूप वाढली आहे. मी खूप सगळ्यात शेंडेफळ आहे आमच्या ह्या घरात. सो मी त्यांची आपापसातली भांडणं पाहिली आहेत खूप. म्हणजे ती कशाही वरनं सुरू होऊन आमच्या घरात ना, म्हणजे आईकडे एक एपिसोड दर सुट्टीला व्हायचा. कोणीतरी चिडून ताट सरकवायचं, कारण भांडण जेवताना व्हायचं. आणि मग कोणीतरी असं खूप तुम्हाला नाही जेवायचं, आणि मग त्याच्यावरनं आजी ओरडायची की अन्नाचा अपमान करायचा नाही, आपापसात भांडा. सो ही जी एक भावंडांची मिळून ज्या गोष्टी माझ्या डोक्यात फिक्स आहेत, जरी मी एकटी असले तरी. आणि हेमंतची बहीण तर काय, त्यांचं मी पाहिलंच आहे. हो, माझ्या मते ना कुठलाही माणूस परफेक्ट असूच शकत नाही. आणि आपण आपल्या जवळच्या माणसालाच आपल्या पहिल्या चुका सांगतो किंवा त्यालाही तुझ्या चुका त्याची जाणीव करून देतो. आता हे किती मनाला लावून घ्यायचं हे आपल्या हातात आहे. मला असं वाटतं की आपला माणूस म्हणल्यावरती चुका सांगता आल्या पाहिजेत, दाखवता आल्या पाहिजेत.
सांभाळून घेता निदान आलं पाहिजे. प्रयत्न तरी केला पाहिजे टू सेव्ह द फॅमिली, टू सेव्ह ते एक इंडिव्हिज्युअल रिलेशन, ह्याचा प्रयत्न तरी व्हायला पाहिजे. आता आम्ही भांडत नाही का, भांडतच असतो, लहानपणापासून भांडत आलोय. बरं हे तर घरोघरी आहे, आईला तुझं नाव सांगते थांब, किंवा थांब पप्पांना येऊ दे मग मी सांगते काय केलंस तू आज. तर त्यामुळे ते आमच्यातही आहे, परंतु बऱ्याचशा प्रमाणात आम्ही एकमेकांना स्पेस दिलेली आहे. म्हणजे काही गोष्टी तुझ्या अंडर आहेत, काही गोष्टी माझ्या अंडर आहेत, काही गोष्टी ह्या ज्या तुझ्या आहेत त्याच्यात मी दखल देणार नाही, जशा तुझ्या आहेत याच्यात मी दखल देणार नाही. परंतु तरीही कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना एकमेकांना ती सांगतो आम्ही, म्हणजे मी आणि माझी बहीण, की मी असं असं करतो, हे होत आहे ते बघा भैया, मग मागच्या वेळेला असं असं झालेलं, मग मला तर काही त्या फील्डमधलं कळत नाही, पण यावेळेला ना असं पाहिजे. म्हणजे यावेळेला तिने मला झिम्माटू नंतर स्पेसिफिकली सांगितलं की सिनेमा खूप छान होता आपला, पण ना पुढच्या वेळेला अजून वायडर पर्स्पेक्टिव्ह असलेला, वायडर रीच असलेला सिनेमा बनव, आणि त्याच्यामध्ये ह्युमर हवा, अजून आपलं वाटेल असं बनव, अजून तू बनवू शकतोस, अजून बनव, भारी व्हायला पाहिजे. मग मी गाणी झाली, मग गाणी तिला ऐकवली, तर ती म्हणाली हा या वेळेला जरा गाणी पिणी फील ना जरा आपला वाटतोय, आणि हे सगळं कॉमेडी वगैरे. तर मी म्हटलं अगं फक्तच कॉमेडी असत नाही सिनेमा, बाकीही गोष्टी असतात. पण नाही, यावेळेला सुद्धा आता टीजर बघून सुद्धा तिने हा धमाल येते बघ, हा सिनेमा बघ, संपूर्ण महाराष्ट्रात चालेल. सो हे रिलेशन आहेच. बरोबर. तू हेमंतला लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून बघतीयस, कामही करतेस सोबत, तर आपलं एक काम आधीपेक्षा आपण पुढचं चांगलं कसं होईल ते बघतोच. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी त्याने बदललेल्या आहेत खास करून, किंवा तू काही स्पेशल सजेशन दिलेले आहेत? मला हेमंतचं स्पेशली दिग्दर्शक म्हणून मला त्याचं एक कौतुक खूप वाटतं, हे की त्याचा आधीच्या सिनेमापेक्षा आत्ता करत असलेला सिनेमा चांगला असतो. म्हणजे मला हे आवडतं की त्याचं लक्ष असतं की माझ्या ह्या चुका झाल्या, मी इथं हे करायला हवं होतं, अँड द नेक्स्ट फिल्म इज बेटर दॅन दी अर्लियर वन. सो मला असं वाटतं की ऑफकोर्स देर इज अ लॉंग वे टू गो, की अजून तो छान छान करत राहीलच, पण मला ही शिकायची वृत्ती त्यातली खूप आवडते, खूप जास्त मला ती भावते, की तो रमत नाही स्वतःच्या कामात, त्याला त्यातनं शिकायचं असतं, त्याला त्यातनं म्हणजे वेगळ्या चुका, त्याच चुका तो परत करत नाही. म्हणजे शक्यतो प्रयत्न करतो की तीच चूक वेगळी होईल, जे माझं नेहमी म्हणणं असतं की वेगळी चूक करू, त्याच चुका परत नाही करत, काहीतरी शिकायचं त्यातनं. आय थिंक ते त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट आहे की ही टेक्स क्रिटिसिझम वेल, ही रिअली लर्न्स. त्याचा विश्वास आहे की आपण हळूहळू मी शिकत जाऊन काही अजून चांगलं करू शकेन. तर त्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याची दिग्दर्शक म्हणून. ओके. आणि तुला दिग्दर्शक म्हणून तिच्यातलं अभिनेत्री म्हणून काय काय सापडलं, किंवा आता ह्या सिनेमा लिहिताना, तिचं कॅरेक्टर लिहिताना ती डोळ्यासमोर होती का, असं काही होतं का की अरे ह्याच्यातलं मी पाहिलं नव्हतं याच्या आधी, असं काही झालं का तुला? मी एक सांगते तुला फक्त, की कंपनी म्हणून आम्ही 4 सिनेमे केले. पहिले जे 3 सिनेमे झिम्मा, सनी, झिम्मा2, ह्याच्यात माझं कास्टिंग लेखक दिग्दर्शकांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी मला विचारलं की तू हे कर, तू छान करशील. मी म्हटलं अच्छा अच्छा बरं बरं. ही पहिली फिल्म अशी आहे ज्याच्यात मी प्रोड्युसर असण्याचा फायदा घेऊन असं खूप हट्टाला पेटले की मला हे करायचंय. म्हणजे मी त्याला, कारण त्याचा प्रॉब्लेम होता भाषा जी आहे, डायलेक्ट जो आहे तो येणार आहे का नाही तुला. सो माझं खूप म्हणणं होतं की तू घे माझ्याकडनं वाचून, एक बार ट्राय तो करके देखो, येणार आहे मला. सॉरी आता तू सांग. झिम्मा 1 मध्ये क्षिती नसणार होती, कोणीतरी दुसरं असणार होतं. आणि एक वेळ अशी आली की स्क्रिप्ट पूर्ण झाल्यावरती मला असं वाटलं की नाही हे त्या व्यक्तीला नाही जमणार आहे, ज्या व्यक्तीचं नाव माझ्या डोक्यात आहे. मी क्षितीला खूप जवळनं ओळखतो. झिम्मामधली क्षिती ही पडद्यावर दिसणारी जशी आहे तशी खऱ्या आयुष्यात फक्त माझ्यापाशी आहे. म्हणजे हे फक्त मला माहिती आहे की एवढी वल्नरेबल किंवा अशी क्षिती फक्त मला माहिती आहे, आणि मला माहिती आहे की ती हे प्ले करू शकते, तिच्यात ते आहे. तुमच्यात असतं तरच तुम्ही ते लोकांना दाखवू शकता. सो मला माहिती आहे की ही जी अशी स्ट्रॉंग, इंडिपेंडेंट, असं सडेतोड बोलणारी, याच्या आत एक हळवी क्षिती आहे. सो ती जी हळवी क्षिती आहे ती झिम्मामध्ये आली, आणि तिने अतिशय तो रोल सुंदर केला, सगळ्यांनाच आवडलं. मला तर प्रचंड, म्हणजे तिचे सॅड सीन्स असायचे तेव्हा मी मॉनिटरवर असा वगैरे असायचो, आणि मग माझ्याच डोळ्यात पाणी वगैरे यायचं. आत्ताही या चित्रपटात एक हळवा सीन आहे, तर आमचं आणि कमाल संभाषण असतं. तिसऱ्याला ते असं वाटू शकतं की बहुतेक हे घरी वर्किंग करून येतात, आज तुझं हे सीन आहे तर क्षिती असं करतं, तसं अजिबात नाही आहे.
सी माझ्या इतकंच तीही ती प्रोसेस जवळनं बघत असते सिनेमाची, लिहिण्यापासनं, स्टोरी सुचण्यापासनं, त्या कॅरेक्टरचं काय करूया. सो तिला माहिती असतं की हे पात्र काय आहे. असं होत नाही, एक ऍक्टर म्हणून ती तिथे नंतर येते, पण त्याच्या आधी ती प्रोसेस तिने पाहिलेली असते. सो सेटवर आम्ही अगदी मोजकं बोलतो. तसा एक प्रचंड भावनिक सीन होता, तर तिने येऊन फक्त एवढं विचारलं, रडण्याची डिग्री किती हवी. तर मी म्हणलं की नाही, तू फुल. ती गेली आणि तो सीन झाला. आणि माझ्याकडे येऊन माझी असोसिएट आभा, आमेय आला वाघ, आम्ही बरोबर तू काय ब्रीफ दिलं. म्हणून नाही, तुझ्या समोर जेवढं तिने प्रश्न विचारला तेवढंच. अरे वेगळंच केलं काहीतरी सीन मध्ये, अरे आम्हाला सांगा तरी असं करणार आहात तुम्ही वगैरे. मी असं बघत राहिलो, अजून एखादा टेक घेता येईल का. मी ब्लँक होतो, मी क्षितीचा अभिनय बघत होतो आमेय वाघ म्हणून, ते भाऊ म्हणून रिॲक्टच होत नव्हतो. मी म्हणलं सुंदर झालाय टेक, तो तसाच हवा होता, पण तू तसाच ठेवला. तो असा सरप्राईज बघतोय तिच्याकडे, हिला काय एवढं रडत, अरे हा काय अभिनय चाललाय. तर त्याच्यामुळे फार वेगळा रोल खरं तर तिचा या चित्रपटात आहे. भाषा आहे ती जशी नाही तशी आहे. तर पण मला खूप मजा येते तिच्याबरोबर काम करताना, कारण मला चांगले जे नट आहेत ते कायमच माझ्या चित्रपटात हवे असतात. म्हणजे हे पहिल्यापासून माझा प्रयत्न असतो, हट्ट असतो. मग सुहास जोशी असू देत, निर्मिती सावंत असू देत, सिद्धार्थ असू देत. सिद्धार्थ हा खूप मला असं वाटतं की अंडररेटेड ऍक्टर आहे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतला. त्याला एक्सप्लोरच केलेलं नाहीये. एक आपला चॉकलेट बॉय, मग एक आपलं रोमॅन्टिक गाणं असतं त्याचं, त्याच्या पलीकडचा सिद्धार्थ चांदेकर आहे जो मला खूप जवळनं माहिती आहे. सो मला खूप आनंद होतोय की मला तो एक्सप्लोर करता येतोय इतरांपेक्षा. म्हणजे मला ह्याच स्वार्थीपणाने सुद्धा भारी वाटतंय की चल दुसऱ्या कोणाच्या आधी मीच याला एक्सप्लोर करून. सो त्यामुळे अशा चांगल्या लोकांबरोबर काम करायला मजा सुद्धा येते. म्हणजे इथं नवरा बायको राहत नाही, इथं दिग्दर्शक आणि अभिनेत्री हे नातं शूटला असतं. ओके. जेव्हा झिम्मा झिम्मा 2 आला ना, तेव्हा असं बऱ्याच जणींचं झालं की अरे हो, आपण सेकंड विचार करू शकतो, किंवा ते खूप जणींना रिलेट झालं ते कॅरेक्टर. तर हे कॅरेक्टर कसं आहे, भाषा वेगळी, सगळं वेगळं, म्हणजे पूर्ण उलगडून नाही असं नको सांगू, पण एक कंगोरा काय. पण मी ह्याच्यात न उलगडण्यासारखं खरं तर काही नाहीये ह्या कॅरेक्टरमध्ये. सगळ्यांच्या घरात अशी एक ताई असतेच. म्हणजे ती कदाचित आत्या म्हणून असते, ती ताई म्हणूनच असते, ती मावशी म्हणून असते, पण एक जी सासरवर जेवढं प्रेम करते तेवढंच तिचं माहेरवर लक्ष असतं. अच्छा. घरात इथे काय चाललंय हे मलाही कळलंच पाहिजे. भावंडांच्या आयुष्यात जिची लुडबुड असते, असे सगळ्यांची असते. माझी सख्खी, म्हणजे सख्खी नसली तरी मावस बहिणीची अजूनही लुडबुड आहे माझ्या आयुष्यात. काय झालं ग मग, मला वाटतं आता तुम्ही असं करा. अगं थांब ना यार, तुम्ही बघते ना माझं. तर अशी एक चिडचिडी सतत भावंडांवर चिडून, म्हणजे जेवढं प्रेम आहे, तू टीजर पाहिलं असेल तर त्याच्यात सतत मी त्यांचे गालगुच्चे घेते, तेही इरिटेट होऊ शकतं की अगं थांब, आम्ही मोठे झालो, आमची लग्न, आमच्या गर्लफ्रेंड वगैरे आहेत, तू कुठे आता हे करतेस. तर आय थिंक ते कॅरेक्टर इतकं खरं आहे ना, इतकं खरं. म्हणजे मी असे खूप कॅरेक्टर्स पाहिलेत जवळनं, म्हणजे वेगळ्या वेगळ्या रूपात, तायडी म्हणूनच नाही, पण तिचे फीचर्स आहेत. कटकटी, अति प्रेम करणारी, कधी कधी ते प्रेम नको असतं असं होणारी. सो ते हे सगळं करायला मला जेन्युइनली सगळ्यात जास्त मजा आली. आय रिअली एन्जॉयड प्लेइंग दिस कॅरेक्टर. ओके. मला दोघांसाठी हा प्रश्न आहे की तुम्हाला प्रेक्षकांची एक काय नस सापडली आहे का, की म्हणजे एक प्रेक्षक वर्ग तयार होतो, म्हणजे झिम्माचा झाला किंवा सनीचा झाला, बघायला येणारा एक ठराविक प्रेक्षक वर्ग असतो. तर इथे असं काही आहे का की हा कोणासाठी सिनेमा आहे, किंवा महिलांसाठी, युथसाठी, किंवा नाही, हा सिनेमा सर्वांसाठी, पूर्ण फॅमिलीसाठी आहे. म्हणजे त्या आजीसाठी पण आहे जेन्युइनली, त्या आजोबांसाठी पण आहे, आई बाबांसाठी तर आहेच, भावंडांसाठी. हा ऍक्च्युली सगळ्यांसाठीचा सिनेमा आहे. की असं एखाद्या माणसाला, म्हणजे जसं झिम्मा 2 हा जास्त बायकांचा सिनेमा होता, पुरुषांनी बघायला पाहिजे होतं, बरोबर आहे, सिनेमा बायकांचा होता. तसं मला नाही वाटत हा सिनेमा, इट्स दी एंटायर फॅमिली, इट्स दी एंटायर पॅकेज. आणि तू जे म्हणालीस नस सापडली आहे का, तर मला असं वाटतं ती सापडली नाहीये आम्हाला, ती सापडायची इच्छा आहे, प्रयत्न आहे. आमचा प्रयत्न दरवेळेला हा असतो की आधीच्या सिनेमाचा काय फीडबॅक आहे, किंवा आधीच्या सिनेमातनं काय रिॲक्शन्स आल्या. म्हणजे आम्ही चित्रपट रिलीज झाला की कमेंट अँड कमेंट वाचतो दोघं. आम्ही असे रात्री जेवणाच्या टेबलवर बसतो, काय काय आल्यात रिॲक्शन्स, मग ती मला सांगते ही पात्र नाही आवडली. कारण काही वेळेला काही ट्रोलर्स खूप असतात. हो, पण आपल्यालाही कळत असतं की ट्रोलिंग आणि
हेल्दी क्रिटिसिझम ह्यातला फरक न बरोबर. कळणं इथे हा. आता आपल्याला कळलंय. कळतं. हा. हे हा troll आहे, चल. एक कोणीतरी असतं की नाही ज्याचं खरं म्हणणं असतं की हे असं आहे ना, ह्याच्यानंतर हे असं आहे. जसं अप्रिशिएट पण भरभरून करतात तसे त्यांचे मुद्देही मांडतात. काही असे अत्यंत लॉयल लोक आहेत जे मला इन्स्टावर हे सगळं लिहितात, स्पेशली इंस्टाग्रामवर. तर तेव्हा मला असं होतं, हे बघ हे बरोबर म्हणतात, हे हा आपण विचार नाही केला, ह्या अँगलने पण करायला पाहिजे होता. अँड वी रिअली ट्राय अँड इनकॉर्पोरेट ची स्टोरी. असं नाहीये की ही प्रेक्षकांना आवडेल हाच विषय घेऊया. आमचा प्रयत्न हा असतो की विषय आपल्याला हवा तो प्रेक्षकांना आवडेल अशी त्याची मांडणी करूया. कारण शेवटी Okay. आम्हाला जे सोशली म्हणायचंय ते आहेच ना, म्हणजे ते प्रत्येक सिनेमात आहे, याही सिनेमात आहे. ती सांगण्याची पद्धत आम्ही असं बघतो की जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचेल. नाहीतर असं नको व्हायला की हे फक्तच ते ऐकत नाही ना, आपण कोणीतरी लेक्चर देत असतं, हा. एखाद्या विनोदात ना आपल्याला एखादी गोष्ट पटकन कळते. तो प्रयत्न आमचा नक्की असतो. पण हे गरजेचं आहे का की तुम्ही एक एक कमेंट वाचता, लेखक दिग्दर्शकाने आहे ना. फीडबॅक तो घेत राहणं, ऑडियन्ससाठी जर आपण काम सिनेमा करतो प्युअरली ऑडियन्स साठी बनवतो. ते म्हणजे माध्यमच इतर आहे. लेखकांनी सुद्धा हे किंवा दिग्दर्शकांनी सुद्धा हे तो करायला फीडबॅक हवं. घेणं आणि हे करायला करणं. मला काय कलाकृती करायची आहे तर ती बाबा तू कर आणि मग तू बघ घरी. मला प्रेक्षकांसाठी बनवायची आहे, तर प्रेक्षकांना काय आवडतं हेच करायला पाहिजे. तू जर उद्या साबणाचं दुकान टाकलंस तर कुठल्या वासाचा साबण सर्वाधिक विकला जाईल तोच तू मॅन्युफॅक्चर करशील ना. बरोबर. लोकांची मागणी तसा पुरवठा, हाच तर व्यवसाय. हा सुद्धा चित्रपट हा व्यवसायच आहे आफ्टर अ पॉइंट. कला वगैरे बरोबरच आहे सगळं, ती जोपासायलाच आहेच आहे. पाहिजे, पण प्रेक्षकांसाठीच सिनेमा बनवला पाहिजे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की प्रेक्षकांना तुमच्या कामाबद्दल काय वाटतंय. हे गरजेचं आहे. हे बरोबर. माझा फार त्याच्यावर भर असतो आणि माझं लक्षही खूप असतं. म्हटलं तसं ट्रोलर्स ना ऍक्च्युअली ते हा पण नाही. आणि लोकांचंही मला कौतुक वाटतं की दे आर लॉयल इनफ टू गिव्ह यू हेल्दी हो, क्रिटिसिझम. हो, म्हणजे काही मला माहिती आहे तशा बायकांनी हे सांगितलेलं की हे 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 ना मला ह्याच्यातलं जास्त आवडलं आणि ह्या कॅरेक्टरकडे तुम्ही असा पण विचार करायला पाहिजे होता. मग तेव्हा असं होतं, हा अरे आपण हा विचार नाही केला. पण त्यांचं बरोबर आहे, वी शुड कीप इट इन माइंड. ओके. हे नक्कीच करायला पाहिजे. शेवटचे प्रश्न, सिनेमाबद्दल बोललो आपण, पण तू इतक्या छोट्या गावातून आलेला आहेस आणि इतकी क्रिएटिव्हिटी आणि इतकं छान लिहितोस, पण मग लहानपणापासून एक बुद्धीला खाद्य मिळतं म्हणा की लेखक दिग्दर्शक कसं काय तू झाला, किंवा मग आजूबाजूला काय काय होतं तुझ्या, हे एक. आणि असे कितीतरी अजून मुलं असतील, आपण फक्त पुण्या मुंबईकडेच किंवा शहरी भागाकडेच बघतो, तर एक लेखक दिग्दर्शकांनी पण असे छोटे छोटे वर्कशॉप्स किंवा हे इथलं टॅलेंट बाहेर येण्यासाठी असं काही करायला हवं का? मला एकतर वाटतं की फॉर्मल एज्युकेशन घ्यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे त्या फील्डमध्ये, म्हणजे FTI सारख्या संस्था किंवा NSD, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परत एकदा, ते शिकून येतं का नाही येत, शिकून पॉलिश होऊ शकतं असं मला वाटतं. तुमच्यात जे आहे ते पॉलिश होऊ शकतं. तुमच्यात नसेलच तर म्हणजे विहिरीतच नाही तर आडात म्हणजे कसं आणायचं. बरोबर. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की बघितलं पाहिजे आजूबाजूला काय चालू आहे. इंटरनॅशनल सिनेमा बघितला पाहिजे, भारतात काय चालतंय काय नाही चालत आहे. मराठीत मी आणि क्षिती मराठीतले सर्व सिनेमे बघतो, एकनेक. तू आत्ता मला कुठल्याही सिनेमाच्या बद्दल प्रश्न विचार, क्षितीला विचार, आम्ही तुला सांगू शकतो. म्हणजे आत्ता रिसेंटली म्हणजे रिलीज झालेले एखादा सुद्धा सिनेमा बघतो. चालला तर तो का का चालला चालला? तर आपल्यालाही बघायला पाहिजे ना की आणि अरे, नाही तर का नाही का चाललं? नाही हा. चालला. मग So एखादा अशा वेळेला काही वेळेला असं होतं की एखादा खूप अजिबात नाही चालला सिनेमा, कमर्शियली देर इज नो सक्सेस, पण बघून मला खूप आवडलाय की बाबा खूप छान होती फिल्म, का नाही चालली यार. मग त्याच्यावरही थोडासा विचार होतो की ही का नसेल चालली. आणि आत्ता आहे ना, मला असं वाटतं की खेडेगावातली मुलं सुद्धा किंवा शहरातली पुण्या मुंबईतली मुलं सुद्धा त्यांना पटकन सक्सेसफुल व्हायचं, दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. 2 दिवसात स्टार व्हायचं. म्हणजे मी आता सपोज फॉर एक्झाम्पल 2024ला असं ठरवलं की आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचंय, तर 2025लाच बाबा स्टार होऊन मर्सिडीज घेऊन बंगला बांधून कसं होईल. हा पेशन्सचा खेळ आहे. इथं तुला खूप शिकावं लागणार आहे मरेपर्यंत. हे फील्ड असं आहे की तुम्ही मरेपर्यंत हे म्हणू शकत नाही की मला आता हे येतंय. ज्याला येतंय त्यांनी थांबलं पाहिजे, कारण मग ग्रोथ नाहीये पुढे. कारण एवढं टेक्निकली सगळं बदलतंय, वेगवेगळे कॅमेरे येत आहेत, वेगवेगळं टेक्निक येत आहे, पोस्टला काहीतरी अजून भलतंच VFX, आता तर AI शी स्पर्धा. सो अशा खूप गोष्टी आहेत. सो तुला अपडेटेड राहावं लागणार. तुला एवढ्या इझिली सक्सेस नाही मिळणार, तुला त्यासाठी घासावी लागेल आणि खरोखर घासावी लागेल. म्हणजे मी सुद्धा आज इथं तुझ्याशी गप्पा मारतोय, फर्स्ट क्लास दाभाडे बद्दल बोलतोय,
याच्या मागे माझी सिनेसृष्टीतली आणि सगळ्या कामातली सुद्धा 20 वर्ष आहेत. हो. म्हणजे 20 ती वर्ष दिसत नाहीत कोणाला. ती आता दिसायला लागली आहेत. अरे झिम्माचा दिग्दर्शक हेमंत डोंग, त्याच्या 17 वर्ष आधी तो होता कुठेतरी, काय करत होता माहिती नाही आपल्याला, तुम्हाला आम्हाला माहिती नाही. तो तेव्हा नाही आला लाईमलाईट मध्ये, तो आत्ता आला. त्याचं कारण असं की तो तिथं काम करत होता. सो मला ह्या सगळ्या खेड्यातल्या मुलांना नक्की सांगायला आवडेल तुझ्या माध्यमातून की एक रील करून व्ह्यूज येतील, पण लॉंग रनसाठी ना तुला स्वतःला घडवावं लागेल. तुला तुझ्या प्रेक्षकांना तो विश्वास द्यावा लागेल की हा करतोय ते कदाचित बरं कळेल. मग ते 100 प्रेक्षक असतील. तुझ्या पहिल्या कामाला 100 प्रेक्षकांनी असं म्हणलं की नाही हा मुलगा चांगला आहे, त्या 100चे 200 होतील, 300 होतील, ते लगेच लाखात आणि कोटीत जातील हा समज डोक्यातनं काढला पाहिजे. ते एक दिवस जातील कोटीत, यासाठी रोजच्या 100 खुश करावं लागेल. खरंय. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि 24 जानेवारीला हा सिनेमा येतोय फर्स्ट क्लास दाभाडे, तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा आणि हा एपिसोड कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you.